नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपला हाँगकाँगमधला तिसरा दिवस आहे आणि बाकी तुम्हाला हाँगकाँगची सिरीज कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज आपण जाणार आहे व्हिक्टोरिया पीक येते, तर एक मोठा माउंटन आहे इथे, त्याच्यावरनं पूर्ण हाँगकाँग दिसतं। तर तेच बघण्यासाठी आता आपण जाणार आहे वरती। ऑब्झर्वेशन डेक वगैरे भरपूर गोष्टी वरती, तर तिकडे जाऊन तुम्हाला मी सर्व सांगतो। तर आपल्या सिमसिया स्टेशनपासून सेंट्रल स्टेशनला आलेलो आहे मी आत्ता। तर इकडे जायचं असेल तर सेंट्रल स्टेशनला यायचं आणि त्याच्यानंतर इकडे व्हिक्टोरिया ट्रॅम म्हणून असते एक पीक ट्रॅम, तर ते पीक ट्रॅम घेऊन आपल्याला जावं लागतं। तर जसं जसं आता मी पुढे जातो तुम्हाला सर्व दाखवतो आणि वरून व्ह्यू कसा दिसतोय पूर्ण हाँगकाँगचा ते पण तुम्हाला दाखवतो। आता व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहा। तर इकडे तुम्हाला बस मिळतील, त्यानंतर हे बघा ही पण ट्रॅम आहे, त्याच्या ट्रॅम मिळतील, भरपूर आहे इकडे काय काय। तर बघा इथून आपल्याला ती ट्रॅम भेटणार आहे, पीक ट्रॅम। इथून आपल्याला तिकीट काढावं लागेल। Sir, do you want visit Madame Tussauds? तर हे सर्व तिकीट्स आहे। तर इंजिन्स वगैरे आहे, त्यानंतर लाकडाची ट्रॅम पूर्ण। तर मागे ते कॉम्बो तिकीट होते, कॉम्बोमध्ये काही घेतलं नाही आम्ही, फक्त आता ट्रॅमचं घेतो कारण ते वॅक्स म्युझियम वगैरे जाऊन काही मजा नाही आहे। इकडे जातो आता। तर हे इकडचे तिकीट आहे, सिंगल आणि रिटर्न। तरी बघा ही पूर्ण ट्रॅम आहे। तर मित्रांनो, आता आम्ही बसलेलो ट्रॅममध्ये आणि इकडून ते आता वरती घेऊन जाईल व्हिक्टोरिया पीकला। तर याचं तिकीट आम्हाला पडलं $168। तर याच्यामध्ये रिटर्न तिकीट आहे आणि वरती जी स्काय ऑब्झर्वेटरी आहे त्याच्यावरती पण जायला मिळेल, त्याचं पण तिकीट आहे। तर असं 168 पर पर्सन पडलेलं आहे, म्हणजे आपले इंडियाचे काही 1700 रुपये पकडून चाला तुम्ही। तर जाऊयात आता वरती गेल्यावरती तुम्हाला दाखवतो मी पूर्ण। तर निघालो आता। तर मित्रांनो, भरपूर वेळ लागतो वरती जाण्यासाठी। आता तर आम्ही अर्धा चाललेलो आहे, अजून अर्धा जायचं बाकी। वरती भरपूर आहे, भारी वाटते, मस्त थंडगार हवा आहे इकडे आणि पूर्ण ग्रीनरी आहे। आणि हळूहळू जसं जसं वर जातो आहे पूर्ण हाँगकाँग सिटी दिसते इकडून, तुम्हाला मी पण दाखवतो। ते बघा पूर्ण ग्रीनरी आहे आणि त्या साईडला पूर्ण हाँगकाँग सिटी समोर। हे बघा तुम्हाला दिसेल आता। तर आले आले सुवेनियर शॉप लागले, भरपूर सुवेनियर आहे। सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहे।
लोकांसोबत फोटो काढू शकतो मध्ये. तर बघा आल्या आल्या इकडं आपले मोदींचं दर्शन झाले. तर आता वरती चाललेलो आहे. त्यांनी डायरेक्ट मॉल सारखंच बनवलं आहे पूर्ण इथे. हे बघा हे समोरची दिसते अशी बिल्डिंग आहे. आपण ज्या बिल्डिंगमध्ये आत्ता आणि या बिल्डिंगच्या वरती आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो आता इकडे कॉफी शॉप होतं, तिथून हॉट चॉकलेट घेतले. तर यांचं स्मॉल हॉट चॉकलेट बघा केवढं मोठं आहे. म्हणजे आपल्या इथं जे सगळ्यात लार्ज असतं ना हे त्यांचं स्मॉल आहे इथे. आम्ही तेच बोलत होतो आता, हे स्मॉल एवढं आहे, त्यांचं जे लार्ज आहे ते केवढं असेल, कारण याच्यापुढून एक मीडियम पण येतं आणि मग याच्या पुढे अजून एक लार्ज आहे, म्हणजे याच्यापेक्षा डबल असेल त्यांचं लार्ज. तर भरपूर ठिकाणी मी असंच बघितलं आहे. आता मस्त कॉफी पितो आणि त्याच्यानंतर जाणार आहे परत ऑब्झर्वेशन डेकला. तर इथं बसून पण मस्त व्ह्यू आहे, मला दाखवतो मी. बाकी हे बघा इकडं मेकअप चालू आहे. एवढं भारी दिसता तरी मेकअप करता कंटिन्यू. समोर पूर्ण सिटी आहे. इकडं सगळे कॉफी पित आहे. पुढे आल्यानंतर एक 3D ॲडव्हेंचर म्हणून आहे. तर आता सध्या तर इथं फ्री एंट्री आहे. असे 3D ॲडव्हेंचर असे बॅनर वगैरे त्याच्यावरती फोटो काढायचे. ते 3D फोटो येतात. बाकी बघा अजून वरती जायचं एवढं. हे बघा इकडून जास्त चांगलं दिसतंय ते आता. सगळे 3D इमेज आहे. आणि समोर व्ह्यू बघा तुम्ही, जबरदस्त एकदम. हे बघा खतरनाक. पूर्ण हाँगकाँग दिसतं. ते हाँगकाँग मेन आयलंड आहे पूर्ण, जिकडे आपण आता उभं आहे. आणि समोर तो पूर्ण कावलन एरिया आहे, जिकडं आपल्या हॉटेल वगैरे बघा. पूर्ण कावलन एरिया आहे. जबरदस्त एकदम. बाकी इकडे ग्रीनरी बघा तुम्ही, पूर्ण ग्रीनरी. याच्याने बघू शकता तुम्ही. $5 चार्जेस आहे, म्हणजे 50 रुपये. तर हे बघा इकडे पण ऑक्टोपस कार्ड चालतं. हे सगळीकडे तुम्हाला असं दिसलं ऑक्टोपस कार्डचं. फक्त टॅप करायचं. तर मित्रांनो आता ऑब्झर्वेशन डेकवरून आम्ही खाली आलेलो आहे आणि खाली इकडे येऊन बसलेलो आहे. तुम्हाला मी नक्की रिकमेंड करेल इकडे येण्यासाठी. मस्त आहे एकदम, पूर्ण व्ह्यू भेटतो. आणि इकडे बघा इथे बसला आम्ही बघतोय. आणि इथं आम्ही मोची घेतलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मोची आहे. तर तैवानमधलं एकदम फेमस आहे मोची. तर तैवानमध्ये व्हिडिओ पण होते मोची बनवायचे, पण तैवानला काही जाता आलं नाही आम्हाला, कारण ते आता सध्या टुरिस्ट विजा देत नाही. नाही तर आम्ही आधी तैवान जाणार होतो, मग हाँगकाँग जाणार होतो. आता मस्त आहे मोची ट्राय करतो. तोपर्यंत तुम्ही शो बघा. तर मित्रांनो पाठीमागे बघू शकतात, तर अजून एक ट्रॅम ठेवली यांनी जुन्या काळातली यांची. आणि आता आम्ही मस्त मॉन्स्टर पितोय. ते मॉन्स्टर बघा कसे वेगवेगळे मिळतात. पिंक मॉन्स्टर तर खूप भारी लागतं, पण ते इकडे कुठं भेटत नाही. थायलंडला वगैरे इझिली भेटायचं.
तर हे पण मस्त आहे, फर्स्ट टाईम ट्राय केलं मी मॉन्स्टर. तर हे ज्यूस मॉन्स्टर आहे, हे पण मस्त एनर्जी ड्रिंकच आहे. आणि इकडे रेडबुल पण वेगळे मिळते अजून, तुम्हाला रेडबुल पण दाखवतो मी. तर हे बघा पर्पल रेडबुल आहे. तर अशी रेडबुल तर तुम्ही कधीच बघितली नसेल, आम्हीच फर्स्ट टाईम बघितली. याची पण टेस्ट मस्त आहे, ग्रेप फ्लेवरची आहे. बाकी रेडबुल मॉन्स्टर पितो. तर आता हॉटेलला जाऊ आम्ही, कारण की इथेच आता संध्याकाळ झाली. बाकी बघू नाईट मार्केट वगैरे कुठे जाऊ, तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ मी दाखवेल. तर तुम्हाला आजचा व्हिक्टोरिया पीकचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.